हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण -90चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. आपण लेवल 2 मधले ॲडिशनचे एक्झाम्पल्स आपण पाहिले आहेत, बिग फ्रेंड फॉर्म्युला आणि स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. तसेच सबट्रॅक्शनमधले स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आपण सर्व पाहिले आहेत आणि बिग फ्रेंड फॉर्म्युल्याचा शेवटचा जो फॉर्म्युला आहे -90चा, तो फॉर्म्युला आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, पहा -90 साठीचा आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. -90 इज इक्वल टू -100 प्लस 10. माझ्यासोबत तुम्ही म्हणू शकता -90 प्लस -100 प्लस 10. पहा आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 450 450. आपल्याला आहे या नंबरमधून 94 मायनस करायचे. मग 94 मायनस करताना आपल्याला 4चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरायचा आहे. 4चा बिग फ्रेंड फॉर्म्युला म्हणजेच काय, -4चा -10 प्लस 6. मग आता इथून -10 करण्यासाठी -40 मधून -10 गेले, खाली राहिले आपल्याला 40 आणि -4चा फॉर्म्युला -10 प्लस 6 आणि 90 मायनस करण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे -90 इज इक्वल टू -100 प्लस 10. मग आता 100 मधून 400 मधून आपण 100 मायनस केलेत आणि आपण किती ॲड करणार आहोत, 10. मग 10 ॲड केल्यानंतर आपल्याला मिळतात 50. ठीक आहे, म्हणजे आपल्याला किती आन्सर मिळाले पहा, 356. आता नेक्स्ट आहे या नंबरमधून आपल्याला 73 काय करायचं, 73 नंबर यामध्ये ॲड करायचा आहे. मग आपण 3 नंबर ॲड करू शकतो, 1 2 3. आणि 70 ॲड करण्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे, +7चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरायचा आहे. बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे +7चा +100 मायनस 30. मग आता आपण इथे +100 करूया आणि -30 करायचं आहे. मग -30 करण्यासाठी आपण -30चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरू शकतो, -50 प्लस 20 प्लस 20. म्हणजे पहा आपल्याला आन्सर किती मिळते, 429. किती, 429. आता आहे ह्या नंबरमधून आपल्याला 92 काय करायचे, मायनस करायचे. 92 मायनस करायचे. मग आता 2 आपण ह्या युनिट प्रॉडमधून मायनस केल्यानंतर आपल्याला मिळतील 7 आणि इथून 90 मायनस केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे -100 प्लस 10. -100 प्लस 10 म्हणजे पहा आपल्याला काय आन्सर मिळत आहे, 337. 337. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 742. 742 ह्या नंबरमधून आपल्याला 92 मायनस करायचे आहेत. 92 मायनस करण्यासाठी 2 आपण 2 - 2 आपल्याला होतात, कॅन्सल होतील, इथे 0 मिळेल. आणि इथे 90 मायनस करण्यासाठी आपण काय करणार आहोत, फॉर्म्युला वापरणार आहोत 90चा -90 इज इक्वल टू -100 प्लस 10. आता 40 मध्ये 10 ॲड केल्यानंतर आपण इथे 10चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरतो, प्लस 10चा म्हणजेच +50 मायनस 40. मग आता आपल्याला इथे मिळणार आहे, काय आन्सर मिळाले पहा, 650. इथे काही नाही आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, इथे 0 आहे आणि इथे आहे 50, म्हणजे इथे 50 आले. आन्सर आले 650. या नंबरमध्ये आपल्याला 131 ॲड करायचं आहे. मग आपण 130 मध्ये 1 2 3 आणि 100 पण ॲड करूया ॲज इट इज. म्हणजे पहा आपल्याला काय मिळते आन्सर, 781. 781. आता
या नंबरमधून आपल्याला 97 मायनस करायचे. पहा इथे किती दिलं आहे 97. मग 97 मध्ये इथे आपल्याला 7चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरायचा आहे. 7चा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे मायनसचा, -100 + 3. मग आपण +3 करूया. -10 + 3. मग आता 9चा आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. 90चा म्हणजेच किती आहे -100 + 10. -100 + 10. मग आता आपल्याला आन्सर किती मिळाले पहा 684. इथे 50 प्लस आहेत. 684. ठीक आहे. पहा नेक्स्ट एक्झाम्पल आपला 849. 840 आणि इथे 9 आहे. त्यानंतर यामधून आपल्याला 93 मायनस करायचे आहेत. मग 3 आपण मायनस करू शकतो. 1 2 3. आणि 90 मायनस करण्यासाठी काय करायचं आहे फॉर्म्युला वापरूया. म्हणजेच -100 + 10. आता इथे +10साठी फॉर्म्युला काय आहे आपला स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. +10चा -50 + 40. -50 + 40 म्हणजेच आपल्याला इथे मिळत आहेत 50. आता पहा किती आन्सर आले आपलं 756. आता ह्या नंबरमध्ये आपल्याला 234 ही संख्या मिळवायची आहे. मग 34 मिळवण्यासाठी इथे आपण काय करू शकतो स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला तर आपण इथे वापरू शकत नाही कारण इथे 50 ॲड केला. मग आता 4चा आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार. म्हणजेच काय +4 साठी +10 - 6 +10. मग आता आपण इथे करूया +10 आणि -6 म्हणजे आपल्याला मिळत आहेत 44 मिळत आहेत. मग आहे ह्या नंबरमध्ये आपण 30 ॲड करणार आहोत. 1 2 3 आणि +200 असे. म्हणजे पहा आपल्याला आन्सर किती मिळत आहे 990. 990 इथे 0 आहे काहीच नाही आहे. आता ह्या नंबरमधून आपण 95 मायनस करणार आहोत. मग -5चा बिग फ्रेंड फॉर्म्युला आपण वापरूया. -10 + 5 -10 + 5 आणि -90 साठी फॉर्म्युला -100 + 10. -100 + 10. मग आता पहा काय उत्तर येते 895. 895. पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण -90चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं हे पाहिलं आहे. पण या अगोदरही वेगवेगळे अबॅकस टूलमधले सबट्रॅक्शनचे -10 to -90 पर्यंतचे सर्व फॉर्म्युले वापरून आतापर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टी एक्झाम्पल्स मल्टी फॉर्म्युले वापरून शोधणार आहोत आणि सॉल्व्ह करणार आहोत. तर त्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.